ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी बघा ही अखंड सृष्टी निर्माण केली। भगवान विष्णूंना या सृष्टीचा चालक म्हटलं जातं, संचालक म्हटलं जातं। या अखंड सृष्टीचं पालन पोषण आणि सुरक्षाची जिम्मेदारी ही भगवान विष्णू देवांच्याकडे आहे बघा। आणि भगवान विष्णू देव चातुर्मासामध्ये बघा निद्रावस्थेमध्ये असतात। मग हे 4 महिने निद्रावस्थेत असताना या अखंड सृष्टीचा कारभारी कोण कोण हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। बांधवांनो, मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे। बांधवांनो, 4 दिवसानंतर लगेच चातुर्मासात बघा गुरुपौर्णिमा येते आणि या गुरुपौर्णिमेला गुरुदेव सांभाळतात बघा सृष्टीचा कारभार। याच्यानंतर लगेच बघा श्रावण महिना चालू होतो आणि श्रावण महिन्यामध्ये बघा कैलासावरून देवादेव महादेव उत्तराखंडात येतात। हरिद्वार जवळ कणखली क्षेत्र आहे, दक्षेश्वर सुद्धा म्हणतात, त्या ठिकाणी देवादेव महादेव येतात। अखंड सृष्टीचा कारभार श्रावण महिन्यामध्ये देवादेव महादेव पाहतात बघा। आणि त्याच्यानंतर लगेच भाद्रपद चालू होतो। भाद्रपद महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सृष्टीचा कारभार पाहतात। आणि भाद्रपदानंतर बघा लगेच गणेश चतुर्थी येते। गणेश चतुर्थीचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपले लाडके गणपती बाप्पा अखंड सृष्टीचा कारभार पाहतात। आणि त्याच्यानंतर बघा आपली पित्र येतात, आपण म्हणतो या पित्राच्या काळामध्ये पितृदेवता या सृष्टीचा कारभार पाहते बघा। आणि याच्यानंतर बघा नवरात्र येते आणि या काळामध्ये दुर्गा माता अखंड सृष्टीचा कारभार पाहते बघा माता। आणि याच्यानंतर बघा दिवाळी येते। दिवाळीमध्ये 20 दिवस माता लक्ष्मी अखंड या सृष्टीचा कारभार पाहते। आणि बांधवांनो, शेवटचे जे 10 दिवस आहेत 10 दिवसामध्ये कुबेर देवता अखंड सृष्टीचं कारभार पाहतात बघा। आणि त्याच्यानंतर बघा देव उठणी एकादशी येते आणि या देव उठणी एकादशी नंतर भगवान विष्णुदेव जागे होतात आणि परत आपला कारभार हातामध्ये घेतात। बांधवांनो, विचार करा, आपला हा सनातन धर्म किती सुंदर आहे आणि अखंड सृष्टीची रचना किती सुंदररित्या केली। बांधवांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे येणारा प्रत्येकपर्यंत त्वरित पोचेल। आणि आम्हाला एक कमेंट म्हणून ओम नमः शिवाय अशी एक कमेंट नक्की द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।